बाळासाहेबांचा स्मृतिदिन आज आहे 17 नोव्हेंबर, जो आमचा एक काळा दिवस आहे की बाळासाहेबांचा त्या दिवशी देहावसन झाला. परंतु बाळासाहेब हे आमच्या हृदयात कोरलेले आहेत आणि मी तर शिवाजी पार्कमध्ये सातत्याने दिवस रात्र इथेच असतो. बाळासाहेबांचा रोज दर्शन घेऊनच आमच्या दिवसाला सुरुवात होते, कारण या दिवसाचं सकाळी 7 वाजता मी शिवाजी पार्कमध्ये हजर असतो आणि त्यानंतर राऊंड मारताना बाळासाहेबांना पाया पडूनच पुढे जातो. म्हणजे बाळासाहेब हे आमच्यासाठी 300 दिवस स्मृतिदिन आहे. आमच्या 65 दिवस 365 दिवस हे आमच्यासाठी स्मृती दिवस आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी एवढे काही तास शिल्लक राहिले आहेत. कशा प्रकारे प्रचार सुरू आहे? शेवटच्या टप्प्यामध्ये नेमकी काय झाली आहे? प्रचार अतिशय सुंदर चालला आहे. शेवटच्या टप्प्यात तर आज सुद्धा आमचे संध्याकाळपर्यंत लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी घरोघरी जाणार आहोत. त्यानंतर जाहीर सभेला जाणार आहोत आणि बहुतांश विभागातले जेवढे समाज आहेत, समाज बांधव, म्हणजे काल क्षत्रिय सूर्यवंशी समाजाने आम्हाला जाहीर पाठिंबा दर्शवला. त्या अगोदर एक दिवस आम्हाला देवेज्ञ समाज आहे, जे सोनार समाज आहे, त्यांनी सुद्धा एक मिटिंग घेतली. त्या समाज बांधवांना बोलून पाठिंबा दर्शवला. त्यानंतर कुंभार समाज, अखिल भारतीय आमच्या रायगड समाजातल्या कुंभार समाज आहे, त्यांनी पाठिंबा दर्शवला. मराठी समाजाने पाठिंबा दर्शवला. भंडारी समाज, दोन्ही हेटकरी आणि कित्ते भंडारी यांनीच मला पाठिंबा दर्शवला आहे. त्यानंतर कोळी बांधवांनी दर्शवला आहे. कॅथलिक समाजाने दर्शवला आहे. म्हणजे या विभागात मुस्लिम समाजाने सुद्धा मला पाठिंबा दर्शवला आहे. या विभागात जेवढे समाज आहेत त्या बहुतेक समाजांनी मला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी कॉमन मिटिंग घेऊन त्या जाहीर सांगितलं आहे की महेश चव्हाण आपला आहे. आणि आजपर्यंत मी जी काही कामं केलेली आहे त्यामध्ये कधी पक्ष बघितला नाही किंवा व्यक्ती बघितला नाही, कुठल्या जाती धर्माचा बघितला नाही. जो माझ्याकडे कुठली समस्या घेऊन येतो ते त्याची समस्या मग ती रात्रीची असू दे, अपरात्री असू दे किंवा दिवसा असू दे किंवा संध्याकाळी असू दे, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून काहीतरी तोडगा काढतो. त्यामुळे मला प्रत्येक समाजाने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. ही जी लढत आहे, तीन वेळचे आमदार आहेत, त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याशी कसं बघता या लढतीकडे? भले 3 टाईम आमदार असतील, परंतु त्यांना निवडून आणणारे हे शिवसैनिकच होते. आणि आज त्यांच्याकडे जे शिवसैनिक त्यांना निवडून 3 टाईम आणले आमदार म्हणून किंवा नगरसेवक म्हणून आणले, या शिवसैनिकांच्या जीवावरती ते निवडून आलेले. आज त्यांना बघूया ना, आज त्यांच्याकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवले, सामान्य नागरिकांनी पाठ फिरवले. त्यामुळे त्यांना विजय संपादन करताना खूप कष्ट करावं आणि ते कष्ट करतात आहे. परंतु त्यांना कोण म्हणतात तसं त्यांना कोण इमेज त्यांची एवढी डाऊन करून ठेवलेली आहे स्वतःहून स्वतःची, लोक त्यांना सहकार्य करत नाही. आणि दुसरीकडे आहे ते त्यांचा वेगळाच पक्ष आहे, ते त्यांच्या पद्धतीने काम करतात आहे. परंतु जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मान्य. आज मी घरोघरी फिरतोय, बाकीचे दोन्ही उमेदवार हे घरोघरी फिरत नाही, ते घराच्या त्या कॉमन प्लेसमधून जात असतात. मी त्यांच्या घरात जातो, त्यांच्या समस्या जाणून घेतो. आज सुद्धा शिवाजी पार्कला मी फिरताना प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या, प्रत्येक खेळाडूंच्या मी समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे मला या प्रश्नांची जाण आणि शिवाजी पार्क हे मुंबईचा हृदय आहे, तसं आमचा सुद्धा इथे हृदय आहे. कारण आम्ही इथे डेली व्यायाम करतो, राऊंड मारत असतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.